आज मी आलोय औंढा नागनाथ येथे, जे हिंगोली जिल्ह्यात आहे। आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथे। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं आणि इथल्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहास, भक्ती आणि वास्तुकलेचा संगम दिसतो। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला औंढा नागनाथ येथील बाल उद्यानविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नांदेड पासून औंढा नागनाथ हे अंतर आहे साधारणतः 50 किलोमीटर आणि हिंगोली पासून औंढा नागनाथाचं अंतर आहे 20 किलोमीटर। मित्रांनो, औंढा नागनाथ या मंदिरापासून या उद्यानाचं अंतर जे आहे ते 2.5 ते 3 किलोमीटर आहे आणि याची जे एंट्री तिकीट आहे ते साधारणतः 20 रुपये आहे आणि पार्किंगसाठी 2 रुपये घेतात। तर चार्जेस ठीकठाक आहेत समजा, एंट्री तिकीट वगैरे, आणि छान गार्डन आहे। हे उद्यान जे आहे ते एका बेटावर असल्याप्रमाणे, कारण या उद्यानाच्या तिन्ही बाजूनी तळ्याचं पाणी दिसत आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, औंढा नागनाथचं एक खास वैशिष्ट्य असं, म्हणजे औंढा नागनाथच्या या उद्यानाचं खास वैशिष्ट्य असे की इथे बोटिंगची सुद्धा सुविधा आहे। तर तुम्ही इथे आलात तर बोटिंग केल्याशिवाय मात्र जाऊ नका। मी तर जाणार आहे, चला तर मग। मित्रांनो, बोटिंगसाठी थोडी वेटिंग आहे आणि आम्ही थोडा वेट करतोय बोटिंग मध्ये बसण्यासाठी। तर मित्रांनो, बोट रायडिंग झालेली आहे। बोट राईडची जी फीस आहे ती आहे 50 रुपये आणि त्या हिशोबाने जी बोट रायडिंग आहे ती फार व्यवस्थित आहे। त्यांनी पूर्ण मोठा राऊंड मारला आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, आणि मला फार आवडली। मित्रांनो, उद्यानात लाईट शोची सुद्धा व्यवस्था आहे। जर तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबत असाल तर हा लाईट शो तुम्हाला सहजरित्या पाहायला मिळेल। माझ्या मागे तुम्ही जे पाहताय ते मोराचा पिसारा असल्यासारखं झाड आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, माझी तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही अशा जर पर्यटन स्थळावर आलात तर प्लीज असे झाडावर नाव करू नका, कारण याने कुणाचं चांगलं होत नाही, त्या झाडाचं नुकसान होत आहे, बस एवढं लक्षात ठेवा। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खाली दिलेल्या याच्यावर सबस्क्राईब सुद्धा करा। नमस्कार।